नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आज विशेष कारण आहे व्लॉग बनायचं, कारण की आज माझ्या एका फ्रेंडचं लग्न आहे. तो यार की शादी मतलब तो जाना पडेगा है. तर चलो. तर मला जाता जाता आम्हाला तिला एक प्रेझेंट पण घ्यायचं होतं आणि मी जाणार होती माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत. तर इथे मला माझी क्यूट बेस्ट फ्रेंड भेटलेली आहे. आता आम्ही दोघी निघालो आहे आणि पुढे अजून फ्रेंड भेटणार आहे. तर आम्ही पोहोचलो, म्हणजे चालत चालत निघालेलो. कुडाळमध्ये एक मंदिर आहे, तिथं लग्न होतं. तर आम्हाला जायचं होतं, तर आम्ही चालत चालत निघालेलो आणि आता फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो. खूप मोठं मंदिर आहे. कुडाळमधलं पिंपळेश्वर असं मंदिर म्हणजे नाव आहे. खूप मोठं मंदिर आहे. मग गेलो आणि पहिलं तर देवांच्या पाया पडून घेतलं. पहिल्यांदा आशीर्वाद घेतला आणि मग निघालो आम्ही. आशीर्वाद वगैरे घेतला. मग गेलो आम्ही आमची जी नवरी आहे तिच्याकडे गेलो. तिच्यासोबत फोटो वगैरे काढले. तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि मग म्हटलं खूप दिवसातून भेटले तर फोटो काढा. आणि ही जी मुलगी आहे ती खूप लाजत होती. तिला व्हिडिओ लाजत होती खूप. तरी मी तिचे चोरून चोरून खूप व्हिडिओ काढलेत. आणि ते लग्न स्टार्ट झालं. लग्न वगैरे खूप माणसं होती, पब्लिक. लग्न झालं आणि आम्हाला प्रेझेंट द्यायचं होतं, पण तिथे खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही म्हटलं थोडं बसूया. मग सगळी गर्दी कमी झाल्यानंतर आणि हे आहे प्रेझेंट, ते आम्ही देणार आहे. पण आम्ही प्रेझेंट द्यायला गेलो, पण तिथं विधी सुरू झालेला आहे. त्यामुळे आम्ही म्हटलं थोड्या वेळानं द्यावं. मग प्रेझेंट वगैरे दिलं आणि निघालो घरी. खूप व्हिडिओ मी काढले नाही आहेत, सो सॉरी. आणि आम्ही निघालेलो घरी, पण जाता जाता आम्हाला गार्डन दिसलं. तर आम्ही तिथे गेलो, तर तिथे गोमाताचा पुतळा होता. खूप छान गार्डन आहे. खूप म्हणजे छोटंच आहे पण छान आहे. मग तिथे फोटो वगैरे काढत होतो. फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही व्हिडिओ वगैरे काढले आणि यांचे फोटो चाललेले, त्यामुळे मी आपली बसलेली. आणि ही मुलगी बघा, ही खूप थकलेली काम करून, त्यामुळे ही बसली मोबाईल घेऊन. मग त्याच्यानंतर सगळ्यांचे फोटो वगैरे काढले ना. आता आम्ही फायनली निघालो आहे घरी. तर कसा वाटला व्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय गाईज.